तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल सर्वांची आभारी मी. तर हा व्हिडिओ मी आज संध्याकाळी 4 वाजता स्टार्ट केलाय. काय चालू आहे? प्रोजेक्ट चालू आहे प्रोजेक्ट. तर मंडळी हे बघा फौजी साहेबांचं काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे बरं का. काय करतो तुम्ही ते आता? ते म्हणतात काहीतरी करतोय मी आता, पाहूया काय काय करतेत ते. ही मोठा टप आहे ना, मी काय केलं तर भांडे घासायला केलं होतं ते जाळी, त्याला छिद्र पाडले होते आणि भांडे घासले गे त्याच्यामध्ये ठेवते मी. तर त्याच्या भांड्यातलं सगळं निथळून पाणी खाली जातं मग. तर तेच घेतलंय फौजी साहेबांनी, आता माझं खराब करणार आहेत ते, है ना? खराब होत नाही बाई, टेन्शन नको. हा का? हा ना, बरं लय उंच नका करू. सिमेंट त्याच्यातच कालवा आता. वारा असेल तर आता उन्हाळा चालू झालाय ना, उन्हाळ्यामध्ये आपण स्वतःची तर काळजी घेतोच, पण झाडांची पण किती काळजी घेतो आम्ही तुम्ही पाहतातच. तर झाडांची रिपोर्टिंग करणं, त्यांना टाईम टू टाईम पाणी देणं, त्यांना खत देणं, कोणत्या झाडाला काय झालंय, झाडांची कटिंग सगळं व्यवस्थित आम्ही पाहतो. पण आपल्या इथं अजूनसुद्धा पाहुणे असतात. ते पाहुणे कोण? तर पाखरं. तर झाडांच्या मुळे ना आपल्या इथं इतक्या पाखरांचा चिवचिवाट राहतो ना दिवसभर. त्यांचे घरटे पण झाडांच्यात भरपूर आहेत. तर उन्हाळ्यामध्ये पाखरांची सुद्धा आपल्याला सोय करावी लागते. तसं मी रोज वाट्यांच्यात धान्य पाणी ठेवत असते त्यांना. पण आपली तर 5-6 खारुताई झाल्यात, त्या काय करतात, तिकून इकडं उड्या मारत बसतात आणि त्यांच्या उड्या मारता मारता त्या धान्याच्या पाण्याच्या वाट्यात ना पालत्या झाल्या जातात आणि मग ते पाखरांना व्यवस्थित खाता येत नाही. आणि एखादा पक्षी मोठा आला ना, तो काय करतो, त्या वाटीवरच बसतो आणि मग त्याच्या वजनाने काय होतं, ती वाटी पालती झाली जाते. तर फौजी साहेब काय म्हणले, मी तुला आता हे शिमिटाचं पाखरांना पाणी ठेवायला आणि धान्य ठेवायला 2 in 1 बनवून देतो. तर तेच बनवतात ते आता. तर कसं कसं बनवतात बघूया आपण आता. याला काही तेल लावल्यावर चिपकत नाही का ते? तर मंडळी हे बघा, फौजी साहेबांनी ह्या गंबेलेला तेल लावून घेतले, म्हणजे ते सिमेंट आपण जे वतणार आहेत ना, तर ते चिपकणार नाही, म्हणजे ते घट्ट झालं ना व्यवस्थित अलगद असं ते टप निघलं जाईल. सागर थोडं पातळ करा, म्हणजे बस ओपन राहत नाही. तर पक्ष्यांना चारा पाणी ठेवायचं ऑनलाईन पण छान मिळतं बरं का. मी ॲमेझॉनला सर्च पण केलं होतं, मला आवडलं पण होतं आणि फौजी साहेबांना मी ते दाखवलं पण होतं. असं ॲमेझॉनला मी सर्च केलं आहे आणि पक्ष्यांना चारा पाणी ठेवायचं, मला ते मागवायचं आहे म्हणलं. तर फौजी साहेब काय बोलले, आपण ते 2 मागू म्हणले ऑनलाईन, पण हाताने पण 1 बनवू. तर आमच्या घरातले सगळेच काय करतात, म्हणजे आम्ही सगळेच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यातून पण एक वेगळाच आनंद मिळतो बरं का. तर फौजी साहेब असं हाताने पण 1 बनवतात आणि ऑनलाईन पण मागवणार आहेत. तर उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला ऊन लागतं ना, तसं पाखरांना पण ऊन लागतं आणि असं मोठ्या कशात तरी पाणी ठेवलं ना, ते काय करतात, दिवसभर स्विमिंग पूलसारखं त्याच्यामध्ये ते आंघोळ पण करत राहतात, पाणी पण पितात. चारा ठेवला की चारा खातात आणि पाण्याच्याच आसपास दिवसभर ते उड्या मारत राहतात. तर खूप छान वाटतं त्यांच्याकडं पाहून. तर फौजी साहेब बोलले, मी असं हाताने पण तुला 1 बनवून देतो, म्हणजे ते सांडणार नाही, लवणणार नाही, काहीच नाही. तर ते असं बनवतात आता. तर कसं कसं बनवतात काय वगैरे, त्याला ते कलर पण देणार आहेत पुढं. तर मी तुम्हाला ते सुकल्यानंतर दाखवणारच आहे. तर ते त्यांनी बनवलं, त्यानंतर आम्ही आलो खाली, चहा घेतला आणि मी लागले स्वयंपाकाला. फौजी साहेबांना जायचं होतं ड्युटीला. तर मी जेवण बनवलं आणि फौजी साहेबांनी जेवण केलं. फौजी साहेब गेले ड्युटीवर आणि किचनवरचा एवढा राडा पाहून तुमच्यासुद्धा मनात आज आला असेल की छायाचं किचन घर किती साफसुथरं स्वच्छ राहतं नेहमी आणि एवढा राडा कसं काय आज. तर ताईंनो, घर तिथं राडा असतोच. तर कधीमध्ये आपल्याला पण कंटाळा येतो ना, तर माझं पण तसंच आहे, कधीमध्ये मला कंटाळा येतो. दुपारी काय झालं, जेवण झाल्यानंतर मला भांडे घासायचा खूप कंटाळा आला. मी बेसिनमध्ये ठेवून दिले भांडे आणि व्हिडिओ एडिट करायला लागले. म्हणलं 4 वाजता उठले ना मी चहा करायला, मग सगळे संगच एकदा भांडे घासून घेईन. तर दुपारी जेवण झाल्यानंतर मी लागले व्हिडिओ एडिट करायला. व्हिडिओ एडिट केला. व्हिडिओ एडिट करता करता मला संध्याकाळ झाली. व्हिडिओ तो एडिट झाल्यानंतर अपलोड केला. तर आपला व्हिडिओ आजकाल खूप लेट येतोय ताईंनो. तर बऱ्याचशा ताई बोलल्या की तुझ्या व्हिडिओची खूप वाट पाहावी लागते ताई. तर ताईंनो, घरातले कामं, व्हिडिओ सगळं पाहता पाहता मला संध्याकाळ होऊन जाते व्हिडिओ एडिट करायला, अपलोड करायला. तर सॉरी ताईंनो, मी म्हणजे प्रयत्न करेन की लवकरात लवकर व्हिडिओ एडिट होईल, पण किती प्रयत्न केला तरी त्याला उशीर होतोच. तर संध्याकाळी चहा पाणी झालं, म्हणलं भांडे घासते. तर फौजी साहेब बोलले, चल आपल्याला थोडंसं काहीतरी वरती करायचंय. तर ते पाखरांच्यासाठी आपण ते केलं ना, ते तुम्हाला दाखवलं मी, ते करत बसलो.
तर उशीर झाला, खाली आले, स्वयंपाक केला. स्वयंपाक केल्यानंतर दुपारचे भांडे, चहाचे भांडे, संध्याकाळच्या स्वयंपाकाचे भांडे, इतका राडा झाला होता ना, किचन गच्च भरलं होतं, तेवढं मी घासून घेतलं. त्यानंतर मुलांनी, मी, राजूनी आम्ही जेवणं केले. फौजीसाहेब गेल्यानंतर सगळं किचन क्लीन झाल्याशिवाय मला काही ते जेवण गेलंच नाही. जेव्हा ते किचन क्लीन झालं तेव्हा निवांत मी जेवण केलं. तर फौजीसाहेबांचे मित्र आहेत ना, आदिनाथ भाऊ, तर त्यांनी कच्ची केळी आणून दिली होती ना भरपूर. त्यांची तर भरपूर झाडं आहेत ना केळीचे, तर त्यांनी ते आणून दिला होता केळीचा घड. तर मुलं काय बोलले, आदिनाथ काकांनी एवढे केळी आणून दिलेत मम्मी, ते खराब होऊन जात्यान, तर त्याचे चिप्स बनवू आपण. तर ते कच्चे केळी आहेत ना, सोलायला खूप वैताग देतात, ते पटकन सोलल्या जात नाही. तर मुलांना मी काय म्हणलं, मला सोलून देत असले ना तर मी चिप्स बनवते, ना तर मग नाही बनवणार. तर मुलं काय बोलले, आम्ही तुला सोलून देतो, तू बनव. तर त्यांनी हे पहा असा ढीग लावलाय ना, एवढे केळी मला त्यांनी सोलून दिलेत. तर म्हणलं काळे पडते, जास्त नका सोलू. तर ते काय ऐकत नव्हते, त्यांनी सोलून दिले. मग मी लागली पटपट चिप्स करायला. तर तेल तापाय ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे पहा मी डायरेक्ट आता ते चिप्स पाडते आणि मिठाचं पाणी पण चमचाभर त्याच्यामध्ये घालते. तर मिठाच्या पाण्यामध्ये मी थोडं पिंचभर हळद पण घातली, म्हणजे पिवळसर चिप्स छान वाटतात. तसं मी पांढरे पण थोडेसे करत असते, पण असं मुलांना पिवळसर आवडतं, तर मी हळद पण थोडीशी घातली. तर चिप्स तळून घेतल्यानंतर त्याच्यावरून जर आपण मीठ घातलं ना, ते व्यवस्थित लागलं जात नाही त्याला. त्यामुळं आपण असं पाण्यामध्ये थोडंसं मीठ मिक्स करून घ्यायचं आणि चिप्स आपण तेलामध्ये घातले की ते अर्धा चमचाभर मिठाचं पाणी त्याच्यामध्ये घालायचं. आपल्याला वाटतं की तेलामध्ये जर पाणी घातलं तर ते तडतड तडतड उडन सगळ्या अंगावर, तर तसं होत नाही. फक्त थोडं चरचर चरचर वाजतं आणि ते मिठाचं पाणी सगळं आपल्या चिप्सला लागलं जातं व्यवस्थित एकसारखं. तर चिप्स बनवून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती लाल मिर्च पावडर पण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार, पण मुलांना असं मिठाचंच आवडतं, तर मी तसेच बनवलेत. तर काल संध्याकाळी मी व्हिडिओ अपलोड केला आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळचा व्हिडिओ लगेच स्टार्ट केला होता. तर काल संध्याकाळी थोडंसं शूट घेतलं होतं मी रात्री चिप्स करूपर्यंत. त्यानंतर मग आराम केला मी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आज सकाळचं शूट घेतलं होतं मी थोडंसं हे. तर आता सकाळी फौजीसाहेब 6 वाजता आले ड्युटीवरून, नाईट ड्युटी करून आलेत आणि लगेच चहा पाणी घेऊन टेरेसवरती आलेत. तर टेरेसवरती त्यांचं काय चाललंय हे पहा, कोकोपीट त्यांनी 1-2 पाण्याने ते धुतलं होतं आणि टेरेसवरती ते सुकायला घातलं होतं, जरा ते कोरडं झालंय. तर तेच त्यांनी आता टपामध्ये भरलंय आणि माती ना एकदम व्यवस्थित करून घेतली. जे मोठाले ढेकळं वगैरे दगड असतात ना मातीतले, ते काढून घेतलेत आणि माती एकदम सॉफ्ट बनवून घेतली आणि त्याच्यामध्ये आता त्यांना ते कोकोपीट, त्यांना खत मिक्स करायचंय आपल्या नागवेलीच्या कटिंग लावायसाठी. माती 70% का? हा, आणि 80% माती. 80 हा, आणि कोकोपीट 20%. म्हणजे माती जास्त लागती. हम्म. ते अंदाजे घ्या ना मग. एवढी माती घ्यावं मला वाटतं, जेवढ्या भरतात तेवढ्या भरून घ्यावं, हम्म. नंतर खत करावं. आणि खत किती घालायचे? खत आपल्याप्रमाणे. अच्छा, टक्केवारी नाही ना? खत कमी घ्यावं जरा. म्हणजे जळणार नाही कटिंग, नाही का? कारण नवीन कटिंग होतं. बस आहे ना. तर नागवेलीच्या कटिंग लावायसाठी फौजी साहेबांनी 80% माती घेतली, 20% कोकोपीट घेतलंय आणि त्याच्यामध्ये खत पण मिक्स करतात आता. तर पहिल्या 15-20 नागवेलीच्या कटिंग लावल्या होत्या मी, 15-20 बॅग लावल्या होत्या, पण त्याच्यामधल्या पण 4-5 झाडं गेलेत. तर सगळेच येतात म्हणून असं नाहीये, काही छान ग्रो झाल्या जातात, काही खराब पण होतात, तर असं होतं. तर 2-3 ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई मला नागवेलीचं रोप लागत आहे, आम्ही भरपूर वेळा लावलं पण ते काही रोपलंच नाही म्हणल्या, तर तुम्ही पाठवून देतान का? तर म्हटलं चला, तुमच्याकडून येत नाही तर मी पाठवून देते. आणि इथल्या पण बऱ्याचशा ताईंनी सांगितलं होतं ना, ताई आम्हाला पण नागवेलीची कटिंग लागती, तर म्हटलं चला ह्या 2-3 ताईंना पाठवून देऊ आणि इथल्या 7-8-10 ताई आहेत तर त्यांना देईन आणि बाकीच्या उरलेल्या मग असं येतं जातं कोणी मागतंच ना, तर त्यांना द्यायला होते. आणि असं कोणी पाहुणे रावळे आले ना, ते आवर्जून असं नागवेलीची कटिंग मागतात, मग मी त्यांना रोप देऊन टाकत असते. त्यामुळं मी 15-20 अशा कटिंग लावल्या होत्या बॅगमध्ये. तर त्याच्यातल्या पण 4-5 कटिंग गेल्यात आणि 15 कटिंग राहिल्यात. तर त्याला आताशी छोटे छोटे पानं फुटायला लागलेत, त्या दिवशीच मी तुम्हाला दाखवलं. तर त्याला वरती पानं येऊस्तोवर थोडा वेळ लागणारच आहे, 8-15 दिवस लागतील. तर व्यवस्थित त्या कटिंग झाल्याशिवाय पण देता येत नाही ना, इतक्या लांब पाठवायच्या आपण आणि त्या कटिंगमध्ये जर खराब झाल्या तर मग ते किती चुरचूर लागन. त्यामुळं म्हटलं थोड्या दिवस थांबावा, 8-15 दिवस, आणि मग कटिंग पाठवून देईन मी.
तर अंजली ताईंची आणि अजून 2 ताईंच्या, अशा 2-3 ताईंच्या कमेंट होत्या, मला रोप लागत आहे. तर म्हटलं तुम्ही ॲड्रेस देऊन ठेवा मला, मी तुम्हाला रोप पाठवून देते. तर इतक्या ताईंच्या कमेंट आल्या ना, काय सांगायचं. मी विचार पण नव्हता केला की एवढ्या ताईंच्या कमेंट येतात की आम्हाला पण नागवेलीचं रोप लागत आहे. एवढ्या ताईंच्या कमेंट पाहून तर मी पण हादरून गेले. 100 ते 150 कमेंट आहेत ताईंच्या की आम्हाला पण रोप लागत आहे ताई. तर फौजी साहेब काय बोलले, ज्या ताईंचे ॲड्रेस आपल्यापर्यंत आलेत त्या ताईंना आपण रोपं पाठवून देऊ. तर त्यामुळं फौजी साहेब आता पुन्हा बॅग भरायला लागलेत. त्यांनी खत, माती, कोकोपीट सगळं मिक्स केलं आहे, बॅगा आणल्यात आणि भरून आता पुन्हा नवीन कटिंग लावतोत आम्ही. अजून 100-150 कटिंग लावायच्यात आता. तर हे बघा मंडळी, एवढं ऊन झालं आहे आणि एवढ्या उन्हात फौजी साहेबांचं काम चालू आहे बॅगा भरायचं. आता आपले सबस्क्रायबर एवढे लाडके आहेत ना, तर लाडक्या सबस्क्रायबरांसाठी फौजी साहेबांचं एवढं काम चालू आहे बघा, है ना. काय करते कमेंट तेवढ्या आल्या हा ना. आम्हाला वाटलं 2-3 ताईंच्या कमेंट आहेत त्यांना रोप लागत आहे, तर त्यांना देऊन टाकावा. थोडेसेच रोपं लावलेले आहेत आम्ही. आणि बोलायला गेले मी का व्हिडिओमध्ये, तर बापरे कमेंटचं नुसतं पाऊसच पडत होता की आम्हाला पण रोप लागत आहे. मग फौजी साहेबांनी हे परत जुगाड केले. आता हे बॅगा आणल्यात आणि तर हे बघा 2 कॅरेट भरलेत फौजी साहेबांनी आणि अजून भरायचं तिकडं काम चालू आहे. पहा 3रं कॅरेट. तर असं काम चालू आहे फौजी साहेबांचं. मंडळी तुमच्यासाठी बॅग भरल्यात आता. कटिंग आहे का तेवढ्या कटिंग काढावं लागतं ना अजून. काढावं लागतं. हे काय इथं कटिंग याच्यात पातेल्यात ठेवलेले आहेत काल. आता ह्या याच्यात लावून देऊ, अजून कटिंग काढावं लागते. हे काय अशा जाड कटिंग लागतात. हे बघा मातीचा सगळा राडाच राडा केलाय फौजी साहेबांनी टेरेसवर. काय म्हणले? करतो बाई नीट, नको टेन्शन घेऊ. हा का, सगळं नीट करून देतो. ते पायाला मातीच माती लागती. कधी टेरेस धुवून काढता ना आता? परवा काय. आता कटिंग लगेच लावून द्यायच्या त्याच्यामध्ये. लगेच लय ऊन झालंय, बास करा आता. रोपं लावून टाकून एवढे. तर मंडळी माझ्या फौजी साहेबांचा स्वभाव एवढा भारी आहे ना, तुम्ही बघू शकता. तर त्यांना खूप माणुसकी आहे. त्यामुळं ते असं मी सांगितलं ना, खूप ताईंच्या कमेंट आल्या, त्यांनी पण कमेंट पाहिल्या. तर म्हणले आपल्याच्यानं जेवढं होईल तेवढं आपण करू, देऊ कटिंग पाठवून. तर जेवढ्या वेलाला कटिंग आहेत ना तेवढ्या आम्ही कटिंग पाठवून देऊ. तर सगळा वेल पण आम्ही कापू शकत नाही ना. तर एक कटिंग काढायची म्हणलं की बरीचशी मोठी फांदी कापावं लागते वेलाची ना. तर सगळा वेल काय कापून जमणार नाही. जेवढ्या कटिंग काढणं शक्य होईल तेवढ्या कटिंग काढू आम्ही आणि रोपल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच पाठवून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या कटिंग आता तुमच्यासाठीच लावलेल्या आहेत मी. तर तुमचे ॲड्रेस माझ्यापर्यंत आले तर मी ते नोट करून ठेवणार आहे आणि जशा कटिंग तयार होतील ना तशा कटिंग मी तुमच्यापर्यंत पोहोचवत पाठवत राहू आम्ही. पण तुमचे ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित मला पाठवा. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ॲड्रेस देऊ शकता आणि तुम्हाला नाही कम्फर्टेबल वाटलं कमेंट बॉक्समध्ये द्यायला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीवर पण तुम्ही ॲड्रेस देऊ शकता तुमचा. तर जे नाव यूट्यूबचं आहे ना आपल्या छायास क्रिएटिव्ह कॉर्नर, तर तेच नाव आपल्या इंस्टाग्राम आयडीचं आहे. इंस्टाग्रामचं पण नाव तुम्ही इंस्टाग्रामला सर्च करा छायास क्रिएटिव्ह कॉर्नर, तर तुम्हाला मिळून जाईल. तिकडे तुम्ही मेसेज करून पण मला ॲड्रेस देऊ शकता. तर तिकडूनसुद्धा मी तुमचा ॲड्रेस नोट करून ठेवन. तर हे रोप तुमच्यापर्यंत येऊस्तवर 2-2.5 महिने 3 महिने लागू शकतात. कारण कसं आता हे रोपं आत्ताच लावलेत ना मी, तर त्यांना रोपायला पानं फुटायला 1.5-2 महिने लागू शकतात आणि त्यांना व्यवस्थित पानं फुटल्याशिवाय रोप व्यवस्थित झाल्याशिवाय मला ते पाठवता येणार नाही ना. तर व्यवस्थित रोपच नाही मग पाठवून तरी काय करू, तुमच्यापर्यंत येऊसर ते खराब झालं मग काय करू मी. ते इतकं आदबून आपलं ते सगळी मेहनत वाया जाणार, ते चांगलं वाटत नाही ना. त्यामुळं रोप व्यवस्थित झाल्याशिवाय मी पाठवणार नाही. पानं जरा व्यवस्थित झाले त्या म्हणजे रोपाचे पानं फुटल्यावर मग मी तुम्हाला पॅक करून ते पाठवून देईन. त्यामुळं तुम्ही तुमचा ॲड्रेस व्यवस्थित देऊन ठेवा मला. तर 2-3 ताई बोलल्या की इंस्टाग्रामला मी मेसेज करून ॲड्रेस दिला आहे. तर ताई माझ्यापर्यंत तुमचा ॲड्रेस काही आलेलाच नाही, मला कुठलाच मेसेज आलेला नाही तुमचा. तर ताईंनो हे नागवेलीची कटिंग आहे ना कोरपडीमध्ये अशी थोडीशी बुडावं लागते ते बूड आणि ते लावावं लागतं म्हणजे
आपली कटिंग आहे ना सडण्याची शक्यता कमी असते. सडत नाही, खराब होत नाही, तरी पण त्याच्यातून बऱ्याचशा कटिंग जातातच. तर मी पाठीमागं 20 लावलेले आहेत ना, त्याच्यामधल्या 5 खराब झाल्यात. तर नागवेलीच्या वेलाचं असं वैशिष्ट्य आहे, कोणाची इथं ते पटकन रोपल्या जात नाही, लवकर येत नाही. पण ज्याच्या इथं ते रोपल्या जाईल, व्यवस्थित येईल, तर त्याच्या इथून ते कधीच जात नाही. तर ज्याच्या दारामध्ये नागवेलीचं रोप असतं, झाड असतं, ते म्हणजे चांगलं असतं. तर बॅग भरलेल्या आहेत आणि नागवेलीच्या कटिंग कमी पडल्यात ना, तर फौजी साहेब परत लागलेत नागवेलीच्या कटिंग काढायला वेलाच्या आता. नाही नाही नको. वरून घ्या वरून. वरून घेता का? हळू हळू टांगड्याला जपा. वर नाही टाकायचं. ते हे कट करावं. ते शिडीवर. शिडी लावून का? हळूच बर का. इकडे दे बरं. हा, व्यवस्थित बसा. कटर दे. हा, जरा कटर व्यवस्थित बसा. टाका इकडं. हा, लोंबलेली ती पण ना. करू कट. त्याचं बुड कुठं आहे बघा. हा करा. बस होईल का तेवढं आता? हा. बसेल. हे बघा कमी पडल्या कटिंग. फौजी साहेबांनी परत कटिंग काढल्यात आता या. आणि हे पहा इथे एवढ्या लावल्यात. अजून 1.5 ट्रे राहिलाय. हा, ते पान काढून टाका. पान ठेवलं का सगळं ते पोषण त्या पानालाच जातं. ओके, तर असं काम चालू आहे आमचं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि उद्या महाशिवरात्री, तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.